इयोब अध्याय 4। मग अलीफज तेमानी म्हणाला, तुझशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्या वाचून कोणाच्याने राहावेल? पहा, तू बहुत जनास शिक्षण दिले आहे आणि दुर्बळ हात सबळ केले आहेस. तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत. पण तुझवर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस. तुला दुःख स्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस. तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्विक आचरणावर तुझी आशा आहे ना? कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय? याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करीतात व दुःखाची पेरणी करीतात ते तशीच कापणी करीतात. देवाच्या श्वासाने ते विलय पावतात. त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात. सिंहाची गर्जना खुंटते, विक्राळ सिंहाचा नाद खुंटतो. तरुण सिंहाचे दात उपटले जातात. वृद्ध सिंह भक्ष न मिळाल्यामुळे मरतो. सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात. एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली. रात्री मनुष्य निद्रावश होतात. अशा समयी मला दृष्टांत होऊन मी विचारलहरीत मग्न झालो असता. मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो. माझी हाडे लटलटू लागली. माझ्या तोंडाजवळून वायुस्वरूपी असा कोणी गेला. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही. तरी माझ्यासमोर काही आकृती होती. मी मंद वाणी ऐकली की, मर्त्य मानव ईश्वरापुढे धार्मिक ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? पहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरीत नाही. तो आपल्या दिव्यदूतास प्रमाद केल्याचा दोष लावितो. तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाया मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड? ते पतंगासारखे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात. त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही. त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात.